सन 2026-27 या शैक्षणिक वर्षाच्या शालेय प्रथम दिनानिमित्त कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम अभूतपूर्व उत्साहात संपन्न झाला. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी गावातून प्रभात फेरी, दवंडी देऊन मुलांना शाळेत आणण्यात आलं. काही ठिकाणी सजवलेल्या ट्रॅक्टर ट्रॉली तसेच बैलगाडीतून विद्यार्थ्यांची उत्साहात सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. तसेच मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश वाटप करण्यात आले. तर शालेय पोषण आहारात गोड पदार्थ देऊन शैक्षणिक वर्षाचा गोड शुभारंभ करण्यात आला. कोल्हापूर जिल्हा प्रशासनामार्फत नशामुक्त कोल्हापूर हे अभियान राबवण्यात येत असून त्याची सुरुवात शालेय प्रथम दिनी सर्व शाळांमध्ये नशामुक्तीची शपथ घेऊन करण्यात आली. या उपक्रमाअंतर्गत सार्वजनिक आरोग्य मंत्री तसेच कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत PM श्री विद्यामंदिर नाथवडे या शाळेतील शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमादरम्यान उपस्थित विद्यार्थी, शिक्षक, पालक, ग्रामस्थ यांना नशामुक्तीची शपथ देण्यात आली. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी विद्यामंदिर पिंपळगाव खुर्द, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिल्पा खोत यांनी विद्यामंदिर नंदाळ, उपाध्यक्ष तानाजी पाटील यांनी विद्यामंदिर न्यू वाडदे या ठिकाणी, तर जिल्ह्यातील सर्व सन्माननीय खासदार, आमदार, जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सर्व पदाधिकारी व सदस्य, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्यासह जिल्हा व तालुका स्तरावरील सर्व अधिकारी, शिक्षण विभागाचे सर्व अधिकारी यांनी जिल्हा परिषदेच्या विविध शाळांना भेटी देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केलं. जिल्हा परिषदेच्या एकूण 1956 शाळांमध्ये शाळा प्रवेश उत्सव कार्यक्रम अतिशय उत्साहात संपन्न झाला. जिल्हा स्तरावरून लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकारी यांच्या 251 शाळांना तर उर्वरित सर्व शाळांना तालुका स्तरावरून भेटी देण्याचे तसेच भौतिक सुविधा व शैक्षणिक गुणवत्ता वृद्धीसाठी सदर शाळा वर्षभरासाठी दत्तक घेण्याचे आवाहन करण्यात आलं होतं. शिक्षण विभागाच्या 71 अधिकाऱ्यांना प्रत्येकी 2 शाळा दत्तक दिल्या आहेत. न्यूज मराठी 24 कोल्हापूर. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणारं. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणारं. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणारं.